राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील महिला सरपंच सुजाता अरुण पवार व त्यांच्या कुटुंबियांनी शासकीय जागेवर अतिक्रमण व बांधकाम केल्याचा आरोप करत प्रशांत सीताराम दुधाट, अशोक दामोदर करडे आणि म्हैसगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन विलास भागवत गागरे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 14(1)(ज)(3) अंतर्गत अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी यांच्याकडे अपात्रतेसाठी अर्ज दाखल केला आहे। या प्रकरणाच्या अनुषंगाने दिनांक 16 जून 2026 रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून मोजणी करण्यात आली। यावेळी राहुरी येथील तहसीलदार डॉक्टर अमित पवार, म्हैसगावचे तलाठी बाबासाहेब पंडित, ग्रामसेवक तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते। संबंधित गट क्रमांक 371 मधील जागेची प्रत्यक्ष मोजणी करून पंचनामा करण्यात आला। तसेच त्या परिसरात उभारण्यात आलेली दुकाने, टपऱ्या व इतर बांधकामाचीही पाहणी करण्यात आली। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सरपंच व त्यांच्या कुटुंबियांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे त्यांच्या पदावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे यापूर्वी गावातील शासकीय जागेवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी सरपंच सुजाता पवार व त्यांचे पती अरुण एकनाथ पवार यांनी पुढाकार घेतला होता। मात्र स्वतःच्याच कथित अतिक्रमणाकडे आपल्या पदाचा गैरवापर करत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे। या प्रकरणातील स्थळ पाहणीचा अहवाल व मोजणीचे निष्कर्ष जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर पुढील प्रशासकीय निर्णय घेतला जाणार आहे। यापूर्वी राहुरी तालुक्यातील ज्या सरपंच अथवा ग्रामपंचायत सदस्यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केलेले आहे त्यांना जिल्हाधिकारी यांनी पदच्युत केले आहे। त्यामुळे म्हैसगावच्या सरपंच पद अपात्र ठरणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे। सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।